जालन्यात बस स्टँड रोडवर लॉजवरील वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा. न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांची कारवाई. 8 पुरुष आरोपी जेरबंद तर 4 पीडित महिलांची सुटका. जालन्यातील बस स्टँड रोडवरील न्यू शिवगंगा लॉज इथं सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं मोठी कारवाई केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे 9 डिसेंबर 2025 रोजी छापा टाकण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे लॉज मालक बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्या मदतीनं लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवत होता. तत्काळ मिळालेल्या माहितीबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या टीमनं छापा मारला असता एकूण 8 पुरुष आरोपी व 4 पीडित महिला लॉजमध्ये आढळून आले. आरोपींमध्ये संदीप पांडुरंग राऊत लॉज मालक, बाळासाहेब अंकुश जगताप मॅनेजर, निखिल शेषराव हिवाळे, राजू नाना गव्हाड, अनिल वामनराव हिवाळे, गणेश भाऊसाहेब ओळेकर, शिवाजी भाऊराव ओलेकर, अमोल जगन जंजाळ इत्यादींना पोलिसांनी ताब्यात घेतले. छाप्यात रोख 1,01,270 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात पिटा ऍक्ट नुसार कलम 3456 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड तसेच चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी अनैतिक धंद्याला आळा घालत पीडित महिलांची सुरक्षित सुटका करणारी ही कारवाई जालना पोलिसांच्या तत्परतेचं आणखी एक उदाहरण ठरली आहे. या कारवाईमुळे मात्र जालना शहरात खळबळ उडाली आहे.